तुमचा पहिला प्रश्न आहे, भारत आणि पाकिस्तानमधील सीमारेषेला काय म्हणतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए रॅडक्लिफ लाईन, ऑप्शन बी डुरंड लाईन, ऑप्शन सी मॅकमोहन लाईन, ऑप्शन डी वरील सर्व. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रॅडक्लिफ लाईन. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणत्या टेकडीला ब्लू माउंटन म्हणून ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए आरवली, ऑप्शन बी निलगिरी, ऑप्शन सी सातपुडा, ऑप्शन डी मॅकल. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी निलगिरी. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त पोलीस आहेत? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी पाकिस्तान. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका. तुमचा चौथा प्रश्न आहे, हैदराबाद कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए मुसी नदी, ऑप्शन बी गंगा नदी, ऑप्शन सी कावेरी नदी, ऑप्शन डी गोदावरी नदी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गंगा नदी. तुमचा पाचवा प्रश्न आहे, भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी यमुना, ऑप्शन सी गोदावरी, ऑप्शन डी ब्रह्मपुत्रा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गंगा. तुमचा सहावा प्रश्न आहे, भारतात पिनकोड कधी सुरू झाला? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन बी 15 ऑगस्ट 1938, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 1972, ऑप्शन डी 15 ऑगस्ट 1980. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 15 ऑगस्ट 1972. तुमचा सातवा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जास्त मोहरी उत्पादक राज्य कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी राजस्थान. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी राजस्थान. तुमचा आठवा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जास्त शेंगदाणे उत्पादक राज्य कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए आंध्र प्रदेश, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात. तुमचा नववा प्रश्न आहे, कोणते फळ खाल्ल्यानंतर दूध पिणे विषारी मानले जाते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए आंबा, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी लिची, ऑप्शन डी लिंबू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी लिंबू. तुमचा 10वा प्रश्न आहे, वेदांची संख्या किती आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 10. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.